नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आत्ताच एक स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे माझ्या वैजापूरमधून। पाटील गल्ली आहे, त्या पाटील गल्लीतून त्यांचा फोन आला की किचन जवळ त्यांच्या कपाटाखाली एक साप बघितलेला आहे, मोठा आहे म्हणून। तर चला बघूया कोणता साप आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। तर चला बघूया कोणता साप आहे। बॅटरी सांगते राहतात तू तिकडं सर, तू नको जाऊ पुढं, तू तिकडं व्हाय, इकडे येऊच नको तू। त्या खुर्त्या पाहिजे पाहून थोडं झालं बस। मोठी बॅटरी काय इकडे सारखा शांत बस, तुम्ही काही गडबड नका, तिकडं गॅस खाली गेला राहून द्या, शांत बस तुम्ही, गपचित बस बाहेर तुम्ही बाहेर। दोन्ही आला फुल साईज आहे एकदम, याच्यापेक्षा वाढत नाही आज नाही का? माहिती याला इंग्लिश मध्ये ट्रिंकेट स्नेक म्हणतात, मराठीमध्ये तस्कर, बिनविषारी साप राहतो। पण तुमचं कसं होतं, तुम्हाला चावला तर तुम्ही घाबरून, आणि त्याच्यात कसं आहे ती लाळजी राहते तशी, म्हणजे ते पाली उंदरा खाल्ल्यामुळे त्याच्यात बॅक्टेरिया राहतो, तिने काय होतं तर ती सुजन येते थोडीफार, मग तुम्ही घाबरून जात माणसं। बाकी याच्यात 20% सुद्धा नाही। आता हा एकदम फुल साईज आहे, याच्यापेक्षा जास्त अजून याच्यापेक्षा जास्त नाही वाढणार, फुल साईज आहे। बरणी द्या एक मोठी, संजू भाऊ असली तर घ्या तुम्ही। डिझाईन आणि इथपर्यंत डिझाईन राहील, अर्धी डिझाईन, आणि इकडून पूर्ण प्लेन राहील असं। त्याच्यात विष नाही राहत, इथपर्यंत पाठीपर्यंत त्याची डिझाईन राहील। इथपर्यंत डिझाईन राहील, इकडून पूर्ण प्लेन राहील, याची हिवाळा आहे। आणि हे जे त्याच्या डोक्यावर आहे ना 2 लाईनी दिसतात काळ्या, या 2 लाईनी डोक्यावर, त्या लक्षात ठेवायचं। झक्कन आहे ना, त्याला तुम्ही जर हातात पकडलं तर तो तुम्हाला चावल का बरं? ती हात लावण्याची पद्धत राहते आमची, म्हणजे सापांमध्ये सेन्स राहतात, ते काय करते, हे जे ठोके आपले व्हायब्रेशन ओळखत असतात, आपण धकधक करतो म्हणून। हा, म्हणजे आपण कोण आपल्याला घाबरून पकडतं, कोण कोणत्या पद्धतीने पकडतं, त्याच्यावर त्याचं हे जातं। त्याला बोक्स पाडायला टाकायचं, मोबाईल चालू शूटिंग। तस्कर गुजरातमध्ये वन सुंदरी, रूप सुंदरी, वेगळ्या वेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने ओळखले जातात, इंग्लिशमध्ये ट्रिंकेट स्नेक। आणि आता याच्यानंतर जर मारला साप, तू म्हणला मी मारला असता, मारला तर तुला मी जेलमध्ये, म्हणजे आता फोटो फक्त तुझा आला माझ्या हातात, फक्त मारता नाही तुम्ही 6 महिने तर पुढंच नाही गेला, तुला सोडूनच नाही जाणार 6 महिने।
बरोबर आहे ते नाही ना, मग बरोबर नाही ना. नाही ना. 3 वर्षाची सजा 25,000 रुपये दंड आहे. वन्यजीवाला सापाला मारलं. आता काय केलं मोबाईल. मोबाईल काहीच नाही केलं. मग आता तुम्ही घाबरूनच फक्त मरून जाते. तुम्ही आटे घेऊन जातो. फिलिंग तयार होती मेंटॅलिटी ती. साप म्हणलं तर सगळेजण घाबरते. घाबरायचं काय आपण सगळे नाही साप आपल्याकडे 95% साप बिनविषारी. बघू 95% साप आपल्याकडे बिनविषारी. आपल्याला शिकावं लागेल ना. तसं जाऊ मी भरणी धरली ना तुम्ही फक्त लांबून धरा. त्याची ओळख हे बघ, हे डोक्यावर जे अशा 2 लाईनी दिसल्या ना, हे बघ, या 2 लाईनी अशा बरोबर हा, आणि पाठीपर्यंत डिझाईन राहते, पूर्ण प्लेन राहतो. नंतर याची ओळख आहे. असं दिसलं तर समजायचं बिनविषारी. घाबरायचं नाही सापांना. आणि विषारी साप बी तुम्हाला बळजबरीने चावणार. विषारी साप तुम्हाला बळजबरीने चावणार. तुमचा जर हातपाय पाडला तरच चावणार. हिरव्यामध्ये 3 प्रकार आहे. एक बिनविषारी, एक लावून आधी करायला लावा शूटिंग काढून पण याचं कसं आहे माहिती का, आता हा बिनविषारी आपल्याला चालू इकडे बाहेर आहे बघा घेतो थोडं पण त्याची समज काय आपली घेऊन टाकू यांची. भीतीला तो मरत तयार होतो. किती भीती वाटली होती. त्यांचं चॅनल आहे. तुम्हाला आजारी चावला तरी तुम्ही लगेच तुम्हाला पैसे लागणार. तरी तुम्हाला तिथं पैसे घ्यायचं डॉक्टर. आम्ही टच पण नाही करत. काडी घेतो, काडी ना त्याला टच केलं तर सरळ पुढे निघून जातो. कधीच मारायला नाही पाहिजे. पाप त्याला त्यांचं चॅनल होईल ऍक्च्युअर. त्यांचं चॅनल डायरेक्ट फोन केला तुम्ही तुम्हाला एक दिवस आलो होतो. नाही जुळे साप होते तुम्ही नाही एक धामी एका नाच त्याच्यात मुंडचं एकाला असं गोडीत नेलं डायरेक्ट. लई टाइमची खेळत होते पतंगला. ओके कर भाऊ.